नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शॉप ॲक्ट लायसन्ससाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. पहिला मुद्दा आधार कार्ड, पॅन कार्ड. जो कोणी प्रॉपरायटर किंवा डायरेक्टर आहे त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड. व्यवसायाचे नाव किंवा ऑफिसचे नाव. तिसरा मुद्दा त्यांचा पासपोर्ट साईज फोटो. चौथा मुद्दा त्यांचे प्रतिज्ञापत्र. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असे लिहिलेले असते की मी जी काही माहिती देत आहे ती सर्व खरी आहे. खोटी माहिती आढळल्यास शिक्षेस मी पात्र राहील. पाचवा मुद्दा ईमेल आय डी. सहावा मुद्दा मोबाईल नंबर. सातवा दुकान किंवा ऑफिसचा फोटो. त्या ऑफिसच्या फोटोमध्ये जो कोणी व्यक्ती आहे प्रॉपरायटर किंवा डायरेक्टर त्यांच्यासह हा फोटो हवा आहे. आठवा मुद्दा जर जागा भाड्याची असेल तर रेंट ॲग्रीमेंट. नववा मुद्दा त्या जागेचे वीज बिल किंवा एखादे गव्हर्मेंट अप्रूव्ड असलेले त्या ठिकाणाचे वीज बिल. दहावा मुद्दा तुमच्या आस्थापना समजा फूडशी संबंधित असेल तर त्या संबंधित कागदपत्रे. 11वा मुद्दा ट्रस्ट जर असेल तर तुमचे जे कोणी विश्वस्त आहेत त्यांची यादी. 12वा मुद्दा जर ती कंपनी असेल तर कंपनीचे COI, MOA किंवा AOA ही कागदपत्रे. 13वा मुद्दा जर ती सहकारी संस्था असेल तर सदस्यांची किंवा अध्यक्षांची यादी. 15वा मुद्दा जर तो भागीदारी व्यवसाय म्हणजे पार्टनरशिप तर सर्व भागीदारांची नावे, स्वाक्षऱ्या, हिस्सा, टक्केवारी व त्यांचे जे डीड झालेले आहे पार्टनरशिप डीड ते. यामध्ये फी व नूतनीकरण प्रक्रिया ही प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळी असते व लायसन्स हे दरवर्षी रिन्यू करणे गरजेचे असते. यामध्ये मूळ जे पॉईंट्स आहेत, मूळ जे कागदपत्र आहेत ते असे आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यवसायाचे नाव, पासपोर्ट साईज फोटो, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, जागेचा फोटो व लाईट बिल इत्यादी.